साबण, टॉवेल, पिशव्या घरी घेऊन जाणे. वल्लरी. फक्त खरं बोलायचं. मला असं वाटतं की या दोघींनी म्हणजे वल्लरी आणि ऋता यांची नावं निघाले. त्या लंडनमध्ये भरपूर वेळ ते एकत्रच होते आणि त्यांनी वेळ खूप घालवलाय आणि रूम्स मधून भरपूर गोष्टी नाही बरोबर वेळ. डेफिनेटली ऋषी आणि शुभंकर गाईस, तुम्ही त्यांची बघितली असते तर तुम्हाला कळेल. 184 आम्ही बोलत काही गोष्टी घेऊन आलो. आम्ही घेऊन आलो. मी माझे जॅकेट वगैरे सगळे ठेवून आलो आणि मला असं वाटतं की आमच्या रूम मधून गोष्टी नेण्यासारख्या काही राहिल्याच नाही, कारण तशा त्या लायकीच्याच राहिल्या नाही. ओके, नेक्स्ट. तुमच्यापैकी हुज मोस्ट लाईकली टू वेळेत येतो किंवा येते सांगून हमखास लेट करणार. म्हणजे जर या व्यक्तीने वेळेत येतो किंवा येते सांगितलं तर समजून जायचं की प्रश्नच नाही. तुला खरं सांगू तर आमच्यात असं कोणीच नाही. म्हणजे आमच्या सेटवर आम्ही 5 जण होतो आणि शुभांगी लाटकर त्यांनी पण खूप सुंदर काम केलंय. तर मेन आम्ही सगळे होतो, तर असं कोणी एकदाही झालं नाही सेटवरती की असं. म्हणजे आय थिंक यू शुड आस्क दिस क्वेश्चन टू समीर सर, ही विल वाउच फॉर इट. आणि मला असं वाटतं की आमच्या दोघांचा जेव्हा कॉल टाइम सुद्धा नसायचा दुसऱ्या दिवशी, तेव्हा सुद्धा आम्ही सकाळी सकाळी पोहोचायचो बरोबर. जेव्हा इतर लोकांच्या म्हणजे आमचं शूटही नाहीये पण तरी आम्ही सकाळी 7 वाजता पोहोचलो. मग ते कुठे बाहेरून असू दे का आमच्या रूम मधून असू दे, आम्ही वेळेत असायचो. आम्ही सकाळी 7 वाजता. डेडिकेशन मॅक्स मित्रांनो असं आहे इथे. सतत बॅग मध्ये काहीतरी खायला ठेवणारा किंवा ठेवणारे, म्हणजे कुठेही रॅन्डमली या व्यक्तीच्या बॅग मधून काहीतरी खायला निघू शकतो. असं कोण आहे? लुकिंग फॉर दॅट बॅग. असं कोणी आम्हालाही कळलं तर आम्ही पण त्या बॅगवर लक्ष देऊ. पण आम्ही सगळे मेजरली ना खूप फूडी आहोत, हे तर आहेच. कारण की आम्ही जेवण म्हटलं की आमचा सगळ्यांचा खूप आवडीचा भाग आहे आणि कुणी नाही नाही म्हणत त्यासाठी. जेवण म्हटलं की आज सगळेच रेडी असतात आणि वेगवेगळ्या प्रकारचं जेवण. सो आय गेस ती बॅग आम्ही खरंच जसं अजिंक्य म्हणाला तसे आम्ही त्या शोधात आहोत. हाऊएव्हर शुभंकर सजेस्ट खूप कमाल डिशेस करतो आणि काहीतरी एक्झॉटिक, काहीतरी हटके, इथल्या ठिकाणी इथे छान हे काहीतरी मिळेल असं. सो दॅट वे शुभंकर. ओके ओके. तुमच्यातलं हुज मोस्ट लाईकली टू सोशल मीडियावरती स्टोरी किंवा पोस्ट केल्यानंतर सतत चेक करणं की किती झाले, किती लाईक्स आले, किती व्ह्यूज आले, कोणी कोणी स्टोरी बघितली. ऋता कधी कधीच करते, दरवेळेस नाही. मला असं वाटतं आपण जेव्हा स्टोरी टाकतो ना तेव्हा आपल्याला जी व्यक्ती हवी आहे त्या काही 2-4 व्यक्तींनी पाहिलंय का तेवढं चेक करतो. हे तुझं म्हणणं आहे. तेवढं बघून बंद करणारा जर कोणी असेल दॅट कॅन बी मी. ओके, म्हणजे तुझ्या त्या 2-3 व्यक्ती आहेत ज्यांच्यासाठी तू स्टोऱ्या टाकतोस. डिपेंड्स कोणती स्टोरी आहे. बरं. ओके. हुज मोस्ट लाईकली टू परदेशी, बिकॉज आता फॉरेन मध्ये शूट झालेला आहे. परदेशी गेल्यानंतर अननेसेसरी एखाद्या फॉरेनरशी मराठीत बोलणे, हे कोण करू शकतो असं तुम्हाला वाटतं? ऋषी. शुभंकर. ऋषी. पण हा काय सोर्स आहे तुम्हाला? मला जाणून घ्यायचंय लॉजिक. हा काय सोर्स आहे तुम्हाला? काय लॉजिक आहे? काय केलं तुम्ही असं? आम्ही असे प्रँक्स खूप केले कोणाकोणाबरोबर. मजा म्हणजे असं काही कोणाला हर्टफुल नाही, पण मजेसाठी प्रँकसाठी केलं होतं, असं काही हे नाही. शुभंकर कशामुळे आपला जेव्हा बोटवाला जो सगळ्या प्रमोशन चालू होतं, आय थिंक आपला टीजर लॉन्च जेव्हा होता, दुसऱ्या बोट मधून फॉरेनर्स कोणीतरी बिचारे गपचूप चालले, ते बघतात आमचं काय सुरू आहे. कोणत्या तरी मराठी गाण्यावर आय थिंक डीजे लाव किंवा पाहुणं जेवलात काय त्यांना विचारतो, तो बिचारा अजून कन्फ्युज असेल. अतिथी देवो भव आपण नेहमीच पाळतो सगळे, तर त्यांना जेवलात की नाही विचारणं आपलं कर्तव्य आहे की नाही. मग ते नाचताना असू दे, एका गाण्याच्या माध्यमातून असू दे, मराठी विचारायचं की पाहुणं जेवलात काय. ओके. हुज मोस्ट लाईकली टू एखाद्या गोष्टीबद्दल ओपिनियन मागितल्यानंतर, म्हणजे मी छान दिसतोय का किंवा दिसते का म्हटल्यानंतर कमीत कमी शब्दात कौतुक करणे की ओके, बरं, ठीक, हे खूप आहे, आम्ही फक्त बघतो, हे आत्ताच झालंय आणि माझ्या बरोबर. कौतुक कधी करतात? म्हणजे आमच्याकडे चेहरे आहेत एवढंच करतात. ओके, ठीक आहे, खूप आहे, पण नाही, फक्त आम्ही बघतो आणि डन. अच्छा, मला नाही वाटत की मित्र जे खरे असतात ना, बेस्ट फ्रेंड वगैरे कौतुक वगैरे करत असतील, ते डिरेक्टली फक्त हे काय घातलंय, हे काय, हे बरोबर, त्याच्यावर काहीतरी घालाय, अरे हे काहीतरी चेन वगैरे अजून काहीतरी. सो ते
पण ते क्रिएटिव्ह क्रिटिसिझम असतं आणि ते आम्ही सगळ्यांमध्ये आहे की एकमेकांना आम्ही सांभाळून एकमेकांच्या चुका सांगितल्यानंतर ना प्रत्येक माणूस ते पॉझिटिव्हली घेतं आणि तसं आम्ही एकमेकांना सुधारत जातो. लवली. ओके, हू इज मोस्ट लाईकली टू मैत्रीमध्ये पॉझिटिव्ह होणे, की जर तू माझा मित्र किंवा माझी मैत्रीण आहेस तर तुझे कोई हक नाही बनता की तू अजून 10 लोकांचा मित्र किंवा मैत्रीण होशील. मला असं वाटतं की जी लोक आपले त्यांच्याबद्दल कोणी पॉझिटिव्ह होत नाही, त्यामुळे असं वाटत नाही की आम्ही सिरियसली म्हणजे आता माझे हे 14 मित्र आहेत तर आहेत, इट इज ग्रँटेड, इट इज गिव्हन. त्यामुळे असं मला वाटत नाही आमच्या 5 जणांमध्ये कोणी असेल. अजिंक्य तुला काय वेगळं वाटतं? वेगळं वाटते सर, लिहून ठेवा पुढच्या वापरता येईल आपल्याला.